केंद्र सरकारची प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी संजीवक संरक्षक ठरली आहे। परभणी जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या मध्यस्थीने मार्गी लागत आहेत। त्यांनी इथल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे 225 कोटी रुपये तात्काळ जमा करण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। परभणी जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं। 2021 शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली खरी, सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात आलंही, पण काढणी करताना अति पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मात्र मोठं नुकसान झालं। सोयाबीनच्या या पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये विमाही उतरवण्यात आला होता, पण भरपाई मात्र मिळाली नाही। आंदोलनं, मोर्चे हे सगळं करून सुद्धा हाती काहीच लागत नव्हतं। याच दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। तेव्हा परभणीच्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन प्रलंबित विमा दाव्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला। त्यानंतर कृषी विभागानं राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीसोबत बैठक घेऊन विमा कंपनीचे आक्षेप फेटाळून लावत प्रलंबित दावे निकाली काढण्याचे आदेशही दिले। कृषी मंत्र्यांच्या आदेशानुसार 7 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती जिल्हा कृषी उपअधीक्षक RB हरणे यांनी दिली। प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 अंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यासाठी देण्यात आली होती। त्यामध्ये केंद्र शासन स्तरावर खरीप हंगाम सोयाबीनचा पीक विमा प्रकरण प्रलंबित होते। त्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री यांनी पुढाकार घेऊन निर्णय घेतला आहे व त्यामध्ये सहभागी शेतकरी संख्या 2,98,432 व विमा सुरक्षित क्षेत्र 2,35,000 हेक्टर एवढे होते व 225 कोटी विमा रक्कम मंजूर झाली। परभणी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे 2,35,828 हेक्टर सोयाबीनचा विमा हा उतरवण्यात आला होता। परभणी विमा संघर्ष समितीनं वेळोवेळी विम्याचा पाठपुरावा सुद्धा केला। त्याला आज खऱ्या अर्थानं यश आल्याचं संघर्ष समितीचे सदस्य डॉक्टर सुभाष कदम यांनी सांगितलं। 2021 सोयाबीनचा 220 कोटीचा 2 लाख शेतकऱ्यांचा विमा प्रलंबित होता। पीक विमा चळवळीनं खूप संघर्ष केला, यश येत नव्हतं, पण शेवटी देशाचे भूमिपुत्र कृषी मंत्री माननीय शिवराजजी चौहान परभणी जिल्ह्यात आले। आमच्या पीक विमा टीमनं त्यांना एक निवेदन दिलं। तत्काळ त्या ठिकाणाहून त्यांनी सीओना फोन लावला आणि 8 दिवसाच्या आत हे पैसे खात्यावर वर्ग करा सांगितलं। आम्हाला ते अशक्य वाटत होतं, पण आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला आणि अवघ्या 7व्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर मेसेज यायला लागले। कोणाला 10,000, कोणाला 20,000, अगदी 1 लाख, 2 लाख आणि 7 लाखापर्यंत रकमा या विम्यातून आल्या। शेतकरी खूप आनंदी आहेत। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी विम्याचे पैसे खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची त्वरित अंमलबजावणी झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। विम्याची रक्कम मदतीला आल्यानं ती फवारणी तसंच इतर अनेक शेती कामांसाठी वापरण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। मला 2021 खरीपचा सोयाबीनचा विमा पर खात्यावर 26,451 क्रेडिट झालेला आहे आणि हा विमा आम्ही आमच्या बैलपोळ्याच्या सणाला आणि महालक्ष्मीच्या सणाला वापर करणार आहोत आणि उर्वरित पैसा शेतीसाठीच वापरणार आहोत। त्यानिमित्तानं आम्हाला सर्वात जास्त यश हे कदम साहेबांच्या हातानं भेटलेलं आहे। त्यांनी हा लढा दिल्यामुळं हा 2024मध्ये 30/8/2024 हा विमा आम्हाला क्रेडिट झालेला आहे। त्यानिमित्ताने मी केंद्र सरकारचे आभार मानतो। मला 2021चा विमा आलेला नव्हता आणि ते आता काल मला माझ्या खात्यावर मराठवाडा ग्रामीण बँक पोखरी शाखेत 26,600 रुपयांना पडला। याकरता मी मोदी सरकारचा आभार मानतो। तसेच हे पैसे इतक्या वेळेवर आले की शेती कामाविषयी, सणासुदीविषयी अडचणीत असताना सर्व शेतकऱ्याला असेच पैसे यावत हीच मोदी सरकारला मी विनंती करतो। मी 2021ला पीक विमा भरला होता, परंतु त्यावेळेस माझा काही विमा आला नाही, पेंडिंग होता। परंतु यावेळेस जे आपले कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना आम्ही त्यांना अशी मागणी केली की आमचा पेंडिंग विमा आम्हाला मिळावा। तर त्यांनी जे आश्वासन दिलं की 8 दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा होईल 2021चा, तो आमच्या 5व्या दिवशीच आमच्या खात्यावर जमा झाला व त्याबद्दल आमचा पोळा हा सण आनंदात गेला शेतकऱ्याचा व त्यांच्याबद्दल त्या शिवराजसिंग चौहान यांचे आमच्या सर्व गावातील शेतकरी
यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांना. विमा रक्कम मिळाल्यानं शेतकऱ्यांनी बैल पोळा सण मोठ्या आनंदामध्ये साजरा केला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी.